श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची माळ तर गळ्यात आहे, रोज तासनतास जपही चालतो, केंद्रात जाणं येणंही होत आहे, पण तरीही आयुष्यातली कटकट संपत नाही. मनातली शांतता हरवली आहे. असं का होतं याचा कधी विचार केलाय का? कदाचित आपली स्वामी सेवा फक्त ओठांवरच आहे, पण आचरण मात्र अजूनही जुन्या चुकांमध्ये अडकलेलं आहे. जसं एखादा आरसा धुळीने माखलेला असतो तर त्यात आपल्याला स्वतःचा चेहरा स्पष्ट दिसत नाही. अगदी तसंच ज्या मनामध्ये दुसऱ्याबद्दल मत्सर, निंदा आणि कपट भरलेलं असतं त्या मनात स्वामींची कृपा कधीच प्रतिबिंबित होत नाही. तुम्ही कितीही श्री स्वामी समर्थ नामाचा मंत्राचा उच्चार केला तरी जोपर्यंत अंतःकरण शुद्ध नाही तोपर्यंत त्या मंत्राची शक्ती जागृतही होणार नाही. आध्यात्मिकनुसार जेव्हा आपण सेवा करत असतो तेव्हा आपण एक सकारात्मक ऊर्जा साठवत असतो, पण त्याच वेळी जेव्हा आपण दुसऱ्याची निंदा करत असतो, कुणाला नावं ठेवतो, कुणाला कमी लेखतो, कुणाला काही म्हणतो, तेव्हा आपण ती सर्व साठवलेली ऊर्जा जी आहे ती खर्च करून टाकतो. तर थोडक्यात सांगायचं म्हटलं तर तुम्ही एका बादलीत पाणी भरताय, पण त्या बादलीत निंदेचं मोठं छिद्र पडलेलं आहे. मग सांगा ती बादली कधीतरी भरेल का? त्याचप्रमाणे तुम्ही सेवा तरी करताय, तुमच्यामध्ये ऊर्जा तरी साठवताय, पण जर दुसऱ्यांचं वाईट चिंतत असाल तर ती सेवा तुमची फलीभूत होणार नाही, फलिश्रुत होणार नाही, तर ती सेवा तशीच तुमची निघून जाणार आहे. आता स्वामींना काय अपेक्षित आहे? स्वामी समर्थांना बाह्य डामडौल किंवा केवळ तांत्रिक सेवा नकोय हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते. स्वामींना हवा आहे तुमचा भाव. जर तुम्ही शेजाऱ्याचं वाईट चिंतून, शेजारी म्हणजे उदाहरणार्थ दुसरं कोणाचंही वाईट चिंतून स्वामींसमोर बसत असाल तर स्वामींना तुमची हाक ऐकू जाईल का? तुम्ही जे विचार करताय ते तुमच्यापेक्षा अगोदर स्वामींपर्यंत पोहोचतील. स्वामी नेहमीच म्हणत असतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण हे वाक्य त्यांच्यासाठी आहे ज्यांचं मन स्वच्छ आहे. दुसऱ्याचा अपमान करणं म्हणजे स्वामींच्याच एका रूपाचा अपमान करणं असतं, पण दुसऱ्याचा तुम्ही जर अवमान करत असाल तर तुम्ही आपल्या स्वामींचाच अवमान करताय. जर तुम्हाला तुमच्या सेवेची फलश्रुती हवी असेल तर हे नियम पाळा. कोणाचं चांगलं बोलता येत नसेल तर किमान वाईट तरी बोलू नका. प्रत्येक व्यक्तीमध्ये स्वामींचा अंश पहा. कोणी चुकीचं वागत असेल तर त्याची निंदा करण्याऐवजी त्याच्यासाठी प्रार्थना करा की तो चांगल्या मार्गावरती येऊ दे. दिवसाच्या शेवटी स्वतःला विचारायला विसरू नका की आज माझ्यामुळे कोणाचं मन तरी दुखवलं नाही ना. हे स्वतःला रोज नक्की आठवणीने प्रश्न विचारा. जपमाळ हातात धरण्यापेक्षा तिची तत्व आयुष्यात उतरवणं हीच खरी स्वामी सेवा असते. ज्या दिवशी तुमचं मन कपटातून मुक्त होईल त्याच क्षणी तुम्हाला स्वामींच्या कृपेची प्रचिती येईल. मग तुम्हाला फळाची अपेक्षा धरावी लागणार नाही. स्वामी स्वतः तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतील. आणि ज्या दिवशी तुम्हाला असं वाटायला चालू होईल की स्वामी तुमच्या पाठीशी उभा आहेत त्या दिवसापासून तुम्हाला तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. अक्कलकोट निवासी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ.